विद्यार्थ्यांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन आणि आत्तापर्यंत आपण पाहिलेला भाग म्हणजे पोर्तुगीज व्यापारी यांनी भारतामध्ये कसं त्यांचं आगमन झालं, त्यानंतर डच ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून डचांनी कसा प्रवेश केला आणि या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये इंग्रजांनी जी स्वतःची सत्ता स्थापन केली आणि व्यापार करण्यास सुरुवात केलं याबद्दलची माहिती पाहिली। आणि आज आपण शेवटची सत्ता म्हणजे भारतामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी कंपनी भारतामध्ये स्थापन झाली, व्यापार करण्यासाठी ते आले आणि त्यांच्याबद्दलची माहिती पाहणार आहोत। आता ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात आली म्हणजेच अन्य सत्तेपेक्षा खूप उशिरा आलेली सत्ता आहे। इसवी सन 1664च्या कालखंडामध्ये फ्रेंच राजाश्रयाने म्हणजेच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली आणि अन्य देशाचा व्यापार चालत आहे भारताशी, त्याच पद्धतीने आपण करावा हा उद्देश पुढे ठेवून व्यापारासाठी ही कंपनी म्हणजेच 1668च्या कालखंडामध्ये सुरत या ठिकाणी त्यांनी वखारी स्थापन करण्यास सुरुवात केली। त्यावेळी फ्रान्सिस कॅरान नावाचा जो वखार प्रमुख म्हणून ओळखला जातो यांनी सर्वप्रथम गोवळकोंडा राज्यातील मछलीपट्टणम या ठिकाणी आपली दुसरी वखार सुरू केली। म्हणजे पहिली सुरत या ठिकाणी, दुसरी मछलीपट्टणम या ठिकाणी। 1672च्या कालखंडामध्ये मद्रास जवळ सॅन थॉमस या डचांच्या ताब्यात असणाऱ्या ठिकाणावर फ्रेंचांनी आक्रमण केलं आणि ते जिंकून घेतलं। पण डचांनी काही काळातच सॅन थॉमस नावाचं ठिकाण पुन्हा एकदा फ्रेंचांचा पराभव करून आपल्या ताब्यात घेतलं। म्हणजेच त्या काळामध्ये व्यापार करण्यासाठी सुद्धा सत्ता संघर्ष होता हे यावरून दिसून येतं। याच दरम्यानच्या काळात फ्रेंचांनी मद्रास किनारपट्टीवर एका लहानशा खेड्यामध्ये एक वखार स्थापन केली आणि त्या वखार म्हणजे एका मुस्लिम सुभेदारांच्या परवानगीने त्या काळामध्ये फ्रान्सिस मार्टिन नावाच्या या फ्रेंच अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली वखार स्थापन झाली आणि तेच ठिकाण म्हणजे पांडिचेरी म्हणून ओळखलं जातं। आज आपण ज्याला पांडिचेरी म्हणतो त्या ठिकाणी ही वखार स्थापन झाली। खऱ्या अर्थाने फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं मूळ स्थान किंवा त्या ठिकाणी सत्ता केंद्रित होण्याचं काम त्या ठिकाणी झालं होतं। फ्रान्सिस मार्टिन हा एक मुत्सद्दी धोरणी असणारा फ्रेंचांचा एक अधिकारी होता आणि त्याच अधिकाऱ्याला फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीने गव्हर्नर म्हणून नेमलं आणि पांडिचेरी या शहराचा भरभराट करण्यास त्यांनी सुरुवात केलं। बंगालमध्ये जे मोगल सुभेदार आहेत त्यांच्याकडून फ्रेंचांनी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली आणि पुढे फ्रेंचांनी सुप्रसिद्ध असे अनेक जे व्यापाराचे ठिकाण होते या ठिकाणाचा जो त्या ठिकाणी व्यापार करायला सुरुवात केली। फ्रेंचांनी डच, इंग्रज यांच्यासोबत सर्वप्रथम सत्ता संघर्ष न करता व्यापार करण्याचं धोरण आखलं। पण त्या काळामध्ये डच आणि इंग्रज हे फ्रेंचांना सतत पराभव करणे, त्यांना सत्तेतून बाहेर काढणे, भारतातून बाहेर काढणे आणि व्यापारावर एकाधिकार निर्माण करणे यासाठी प्रयत्न करत होते। डचांनी फ्रेंचांच्या पांडिचेरी जे प्रमुख ठिकाण होतं हे सुद्धा काही जिंकलेलं होतं, पण फ्रेंचांनी एक तह केला आणि तहच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते शहर मिळवून घेतलं। मार्टिन नावाचा जो अधिकारी पांडिचेरीचा गव्हर्नर म्हणून ओळखला जात होता, त्याच्या कालखंडातच पांडिचेरी शहर स्थापन झालं। अशा या पांडिचेरी शहराचा त्यांनी विकास केला। त्याचबरोबर त्या ठिकाणी जवळपास 40,000 लोकसंख्येची वस्ती निर्माण झाली होती। म्हणजे त्या काळात इंग्रजांची सुद्धा लोकसंख्या ही पांडिचेरीच्या लोकसंख्येच्या
लोकसंख्या एवढी नव्हती. म्हणजेच कलकत्त्यामध्ये जी इंग्रजांची सत्ता होती तिथे 20,000 लोकसंख्या, तर फ्रेंचांची जी पांडिचेरीची वकालत होती त्यामध्ये 40,000 लोकसंख्या होती. जेव्हा पांडिचेरी या ठिकाणी मार्टिनचा मृत्यू झाला 1707 मध्ये आणि त्यानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला उतरती कळा लागली. त्या काळामध्ये फ्रेंच कंपनीचा एकूण व्यवहार हा उतरती जे परिस्थिती म्हणजेच सुरत असेल, मछलीपट्टणम असेल या ठिकाणच्या व्यापाराच्या ज्या ठिकाण आहे हे सुद्धा बंद करावं लागलं. यावरून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही त्या काळामध्ये मार्टिन नावाच्या गव्हर्नर जनरलच्या आधिपत्याखाली होती आणि त्यांनी केलेली भरभराट या सर्व उदाहरणाच्या माध्यमातून लक्षात येतं. फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करणे हाच प्रमुख उद्देश ठेवून भारतामध्ये आली होती आणि अन्य जे सत्ता होत्या पोर्तुगीज, डच, इंग्रज यांच्यासारखाच व्यापार करणं आणि सवलती मिळवणं या ठिकाणच्या अनेक आर्थिक बाबी असतील या मोहापायी ते आलेले होते. पुढे 1720च्या कालखंडामध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा पुनर्रचना करण्यात आली आणि ही पुनर्रचना झाल्यानंतर त्या ठिकाणी लेनॉर आणि दुर्मास नावाचे दोन एक कार्यकुशल अधिकारी आणि या कार्यकुशल अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला एक संजीवनी मिळाली असं म्हणावं लागेल. त्यांनी अनेक ठिकाणी वखारी निर्माण करण्याचं धोरण पुन्हा एकदा आखलं. यामुळे फ्रेंचांचा व्यापार वाढू लागला आणि या व्यापार वाढल्यानंतर अन्य सत्ता ज्या पद्धतीने पोर्तुगीज, डच, फ्रेंच राजकीय सत्ता प्रस्थापित करण्याची जी महत्त्वाकांक्षा ठेवून होते त्याच पद्धतीने फ्रेंचांनी सुद्धा आपल्या राज्यविस्तार करणे म्हणजे सर्वप्रथम वखारी स्थापन करून त्या वखारीभोवती तटबंदी स्थापन करणे आणि स्वतःला संरक्षित करणे हे धोरण आखलं. आणि हे धोरण पुढे साम्राज्यवादी धोरण म्हणून फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचा एक मूळ पाया म्हटला जातो. पण भारतामध्ये पोर्तुगीज, डच, इंग्रज हे ज्या पद्धतीने वखारी स्थापन करून त्यांनी त्या काळामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलं हे पुढच्या काळामध्ये फ्रेंचांना करता आलं नाही. आणि त्याच काळामध्ये डचांचा व इंग्रजांच्या सत्ता संघर्षामध्ये स्वतःचं संरक्षण करणं, त्याचबरोबर वखारी यांचं संरक्षण करणं हा उद्देश फक्त बाळगून त्याने त्या काळामध्ये व्यापार करायला भारतामध्ये सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांना भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करणं हा उद्देशच त्यांनी बाळगला नव्हता. पण इसवी सन 1742च्या कालखंडामध्ये फ्रेंचांना लक्षात आलं की भारतामध्ये व्यापार करण्याबरोबरच सत्ता प्रस्थापित करणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ही बाब 1742च्या कालखंडामध्ये फ्रेंचाचा गव्हर्नर जनरल डुप्ले जो व्यापाराबरोबरच सत्ता प्रस्थापित करण्याचं धोरण आखत होता, उद्दिष्ट त्याने समोर ठेवलं. आणि हेच उद्दिष्ट म्हणजे भारतामध्ये फ्रेंच सत्ता उभे राहण्याचं एक स्वप्न होतं. अर्थात हे स्वप्न इंग्रज असेल, त्याचबरोबर पोर्तुगीज असतील, डच असतील यांच्या सत्ता संघर्षामुळे शक्य झालं नाही. पण इंग्रजांच्या प्रबळ अशा व्यापारी धोरण, राजकीय सत्ता अशा धोरणामुळे स्वाभाविकच ज्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करू शकली नाही. आणि काही काळानंतर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही भारतातून त्यांना बाहेर पडावं लागलं. यासाठी अनेक कारणसुद्धा समजून घ्यावे लागेल. त्यामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील, इंग्रज असतील हे व्यापारी म्हणून जरी सर्वप्रथम आले असतील त्यांनी भारतातली परिस्थिती पाहिली आणि त्यानुसार वर्तन करायला सुरुवात केली. पण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही सर्वात शेवटी म्हणजे 1664 मध्ये भारतात आली आणि ही सत्ता फक्त व्यापार या उद्देश बाळगून सर्वप्रथम आलेली होती. पण भारतातली परिस्थिती पाहता आणि या ठिकाणच्या ज्या वेगवेगळ्या भागातील दक्षिण आणि उत्तरेमधल्या स्थानिक
राजे असतील, निर्मिती साल्ले असतील, यांच्यासोबत त्यांचा संबंध राजकीय दृष्ट्या प्रस्थापित होऊ शकला नाही. आणि त्याचं कारणही दुसरं म्हणावं लागेल की त्यांचे प्रतिस्पर्धी असणारे इंग्रज असतील, पोर्तुगीज, डच यांनी सतत फ्रेंचांना विरोध करायला सुरुवात केली. डचांनी तर फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीचं महत्त्वाचं शहर पांडिचेरी नावाचं हे सुद्धा जिंकून घेतलं होतं, पण तहानती त्यांना पुन्हा एकदा त्याला ते मिळवता आलं. सतत इंग्रजांशी, फ्रेंचांशी संघर्ष हा इंग्रजांचा फ्रेंचांशी सतत संघर्ष व्हायचा. आणि त्या काळामध्ये इंग्रज हे सर्वात सत्ताधीश म्हणजे व्यापारी म्हणून जी आलेली सत्ता होती, हे सर्वात प्रबळ सत्ता बनलेली गेली होती, ती म्हणजे इंग्रज होते. आणि इंग्रजांनी या सर्व ज्या पोर्तुगीज असतील, डच असतील, फ्रेंच असतील यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्याचं काम केलं. म्हणून भारतामध्ये इंग्रजाची सत्ता प्रस्थापित होऊ शकली. पण ज्या पद्धतीने युरोपमधल्या पोर्तुगीज, डच, इंग्रज ह्या सत्ता आल्या, त्याच पद्धतीने 1664 मध्ये भारतात आलेली जी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी ही भारतामध्ये येऊन त्यांनी व्यापार करण्याचा जो प्रयत्न केला, हा सुद्धा त्याचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून आपला पाहणं आवश्यक आहे. तर आजच्या आपल्या या लेक्चरमध्ये आपण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी जी भारतामध्ये त्यांचं आगमन झालं आणि याच फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला इंग्रजासोबत संघर्ष करावा लागला आणि या संघर्षांती फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काही काळानंतर इंग्रजांनी पूर्ण नष्ट केली आणि भारतामध्ये एक हाती सत्ता म्हणजे ब्रिटिशांची निर्माण झाली. आपण या व्हिडिओमध्ये फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीबद्दलचं धोरण असेल किंवा त्यांच्या विविध बाबीची माहिती पाहिली. आज यानंतरच्या आपल्या पिरियडमध्ये आपण भारतामधील इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झालेला संघर्ष, त्याला कर्नाटकाचं युद्ध म्हणून सुद्धा ओळखलं जातं, या बाबीची माहिती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत.